We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 3 verse 11. God has made everything beautiful in its time. उपदेशक तिसरा अध्याय त्यातला 11 वचन, देवाने सर्व काही त्या त्या समयी सुंदर केलेले आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Maybe you are saying, कदाचित तुम्ही असं म्हणत असाल, my time is bad. नाही माझी वेळ सध्याला फार खराब I आहे can never come out. आणि नाही मी नाही या सगळ्या गोतावळ्यातनं बाहेर येणार, I have lost my precious time. कारण की माझी मूल्यवान वेळ आतापर्यंत फार वाया गेलेली I आहे cannot regain this time. आणि मला काही गेलेली वेळ परत माझ्या हातात घेता येणार नाही. Joel 2:25. योएलचा दुसरा अध्याय त्यातल्या 25व्या वचनामध्ये God says, ते बोललाय, I will restore the years that have been lost. मी ती सगळी वर्ष तुला परत करीन जी तुझी हरवली. म्हणजे काय, तुझी गेलेली वेळ मी तुला परत करीन. God can restore lost years by bringing long term gain from short term loss. तुझी गेलेली सगळी वर्ष देवबाप तुला परत करेल. अगदी म्हणजे तुझं मोठ्या काळामध्ये जे काही मोठं नुकसान झालंय ते थोडक्या काळात देवबाप मोठं तुला फायदा करून देईल. Praise God. That God alone can do. हा देव आहे आणि देव एकटाच हे करू शकतोय, माणसाचं काम नाही. किती जरी मॉडर्न जमाना असला तरी काही काम देवच करू शकतो, म्हणून शेवटी देवा लागतो. I know मला माहित आहे some of you are repenting तुमच्यातले काही माणसं पस्तावा करतायत, पस्तावा, because you think you have not achieved much in this life. कारण तुम्हाला असं वाटतंय की अरे रे माझं जीवन तर वाया गेलं, मी तर फारसं काही कमवलं नाही, केलं नाही, I am a loser. अरे मी तर पराजयी आहे, मी लुजर आहे. No, you have not wasted your best नाही years. नाही, तू काही तुझी चांगली वर्ष वाया घालवलेली नाही आहेत. If you have taken care of your family, जर तू तुझ्या परिवाराला सांभाळलाय, if you have tried to do something good, काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न जर तू केलाय, be proud of it, तर त्याचा अभिमान बाळग, because कारण God's grace is enough for you. देवाची कृपा तुला पुरेशी आहे. He कोण will म्हणाल take you from glory to glory. देव तुला गौरवातून गौरवाकडे नेईल, तू काही पराजयी नाहीयेस. Thank God. देवाचे आभार मान. Where you are today, आज तू जिथे कुठे आहेस ना बेटा, तिथून देवाचे आभार मान. you are ordinary maybe today. तसं तुम्ही आज साधे असाल, You have a chance to become extraordinary. पण संधी आहे तुम्हाला, तुम्ही अलौकिक बनू शकता. का नाही? देव इथे हजर आहे If God's grace falls upon आणि you, त्या देवाची कृपा जर तुझ्यावर पडली, from a beggar to a king, it will take just overnight for God. भिकाऱ्यापासून राजा बनायला एक रात्र लागेल फक्त. Tonight shall be a new night for you. आजची रात्र तुझ्यासाठी नवीन असणार आहे, लक्षात ठेव. Bible says, बायबल म्हणतं, your weeping may endure through the night, but joy will come in the morning. तुझं रडणं रात्रभर चालेल, पण आनंद सकाळी येत आहे. If you wait upon God, देवाचरणी जर वाट पाहिली ना, He can change situations with the blink of an eye. देव असं म्हणतात ना, पलक झपकते परिस्थिती बदलेल. He can turn things around for you. आणि अशा गोष्टी तुझ्यासाठी उलट्या पालत्या करेल ना, की तुला असं वाटेल माझ्या आयुष्यात सुनामी आली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is very faithful. देव फार विश्वासू आहे. Never give up on God. देवावर हार नाही मानायची. Give up on the whole world, but never give up on God. अख्ख्या जगावर हार मान, पण देवावर हार मानायची नाही. एकदा देव मिळाला की बस देवाला घेऊनच चालायचं. He knows when you wait upon Him. देवाला माहित नसतं तू कधी त्याच्या चरणी वाट पाहतोय. And all those who wait upon Him, आणि जे सगळे लोक देवाचरणी वाट पाहतात ना, God will surely bless them. देव त्यांना आशीर्वाद नक्की देणार. Sometimes कधी कधी in the most simplest ways, अगदी साध्या रीतीनं, and sometimes in the most surprising ways, आणि कधी कधी अगदी आश्चर्यकारक रीतीनं God has blessed millions. देवाने करोडो लोकांना आशीर्वाद दिला आजपर्यंत. People who never expected things to happen started happening. म्हणजे ज्या लोकांनी कधी ज्या गोष्टी घडतील अशी अपेक्षा केली नव्हती, त्या गोष्टी पटापटा घडायला लागल्या. People who had given up for good, they started dreaming. म्हणजे ज्या लोकांनी हारच मानलेली होती हातपाय टेकून, त्यांनी पण परत स्वप्न रंगवायला सुरुवात केली. God has answered so many of my prayers. अशा अगणित माझ्याही प्रार्थनांना देवाने उत्तर दिलेलं आहे. He turned my weeping into dancing. देवाने माझं रडणं नृत्यात बदललंय. But you have to wait upon God. पण त्याच्यासाठी धीरानं देवाचरणी वाट बघायला लागते. अधीरवे जीव चालत नाही. Because कारण good times don't just pop up. चांगला काळ असाच नाही येत ना, चांगला काळ यायला वेळ लागतोच. And nobody succeeds accidentally. आणि असा अपघातानं कोणी यशस्वी होत नाही. God has to do it. त्याच्यासाठी देवानेच करायला पाहिजे. God has to do it. नैया पार देवानीच लावायला पाहिजे. Bible says, बायबल म्हणतं, one plants, एक पेरतो, one waters, एक पाणी घालतो,
Finally, शेवटी God makes that tree to grow. देव त्या झाडाला वाढवतो. आपल्याला कळतं का झाड कसं वाढलं? 2 फुटाचं 5 फूट कसं झालं? नाही कळत, कळणार पण नाही, कारण ते देव करतो. You do your part. तसं तू तुझं काम कर, Let God do his part. बाकी देवाला करू दे. देव देवाचं काम करेल, तू तुझं काम कर. Because कारण time is in the hands of God. वेळ आणि काळ देवाच्या हातात आहे बरं का. Growth is in the times of God. वाढ देवाच्या हातात असते. Today everything is going contrary to our desires. आज सगळं आपल्या इच्छेच्या विरुद्धच होतं. Nothing is really working fine. आज काही ठीकठाक होत नाही, आपल्या इच्छेनुरूप काही होत नाही. Evil comes freely, अरिष्ट फुकट येतं, फुकट. but good you have to struggle. पण चांगल्यासाठी संघर्ष करावे लागतात. That's why Bible says, बायबल म्हणून म्हणतं, God so loved the world. देवाने जगावर इतकी प्रीती केली, God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती that He केली decided to make things right for की man. देवाने ठरवलं मी मनुष्यासाठी आता सगळं ठीक ठाक करणार आहे. How will He do it? कसं करणार तो ते? He sent His only begotten Son, Jesus Christ, on this तर earth. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला. Jesus is calling you today. आज येशू तुला हाक मारतायत. Now is your opportunity. आता तुला आलेली संधी आहे. You have to give your life in His hands तुला तुझं जीवन येशूंच्या हातात द्यावं and लागेल. see what beautiful things He does for आणि you. मग बघा देव तुमच्यासाठी किती सुंदर कार्य करेल. See, money will come when you have good health. बघा आपली तब्येत चांगली राहिली ना, पैसा फिर भी कमा लेंगे बेटा, पैसा फिर भी आएगा. Health is wealth. पण आरोग्य चांगलं पाहिजे. तब्येत चांगली राहिली तर लाखो कमवू राजा. How many years have you been sick? किती वर्ष तू आजारी आहेस? How many years have you been in debt? किती वर्ष कर्जबाजारी आहेस? You have to talk to the Lord now. आता तुला प्रभूशी बोलावं लागेल Lord Jesus, आणि म्हणावं लागेल त्या for so many बाईसारखं years I am की in trouble. प्रभू येशू एवढे सारे वर्ष मी त्रासात आहे. I need your healing. मला तुझ्या आरोग्याची I गरज need आहे. your blessing. मला बरं कर, मला आशीर्वाद दे. Lord, प्रभू visit me with your salvation. मला तुझं तारण घेऊन भेटायला ये. Don't focus on your problems. बघा आपल्या समस्यांवरती लक्ष केंद्रित करत जगू नका. Just focus on how you will thank God. देवाचे आभार कसे मानायचे त्याच्यावर लक्ष द्या. Focus on what kind of party I will give once this blessing comes. आणि एकदा का मला आशीर्वाद मिळाला ना की कुठल्या पद्धतीची पार्टी मी करणार आहे तो विचार करा. Praise God. काय मेजवानी करायची, काय घाट घालायचा. Don't think on the problem now. तुम्ही ना समस्येचा विचार नका करत बसू. Think on thanking God. देवाचे आभार कसे मानायचे तो विचार करा. Keep thanking God. देवाचे आभार मानत राहा Keep singing unto God. आणि देवाची गाणी गात राहा. Keep on trusting on God. देवावर विश्वास ठेवत राहा. You are on the brink of a miracle. तुम्ही चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. Praise God. You are on the brink of a miracle. तुम्ही चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. I know some have been late starters. मला माहितीये काहींची सुरुवातच उशिरा झाली. You started late. तुम्ही सगळ्यात सुरुवात उशिरा केली. You married late. लग्नही उशिरा केलं. You understood late. समजूत पण जरा उशिरा झाली. You turned to God late. देवाकडे पण तुम्ही जरा उशिराच आला हो. But yet, तरी ठीक आहे. God has the power to reverse it now since you have come to तू God. देवाकडे आता आलेला आहे ना, तर देवाकडे सामर्थ्य आहे गेलेली वेळ परत आणायचं. So don't brood over wasted years. तर गेलेल्या सगळ्या वाया गेलेल्या किंवा गेलेल्या वर्षांवरती डोक्याला हात मारून बसू नका. Whatever time is left, जी काही वेळ आता पुढे हातात आहे, now start afresh with God. तर आता आत्ता देवा सोबत सुरुवात कर. Praise God. देवाला धन्यवाद. And God will change all things for आणि you. देव तुझ्यासाठी सगळं काही बदलेल. Amen and amen. आमेन. देवाला धन्यवाद.